नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. मी जे तुम्हाला सांगितलं होतं संध्याकाळची जी काही 7:30ची सिरीज आहे ती आपण या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा या ठिकाणी ही सिरीज सुरू करत आहोत. कोणत्याही परीक्षेची तयारी तुम्ही करा. या ज्या काही सिरीज असतात त्या अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत तुमच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी. आजचा जो काही मग महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या. महत्त्वाच्या झालेल्या नियुक्त्या 2025 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2025-26 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला 3 ते 4 प्रश्न बघायला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, ज्याला आपण बोलतो CISF, तर याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रवीर रंजन असं त्यांचं नाव आहे. CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. या दलाची स्थापना 10 मार्च 1969 ला झाली, तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाच्या नवीन महासंचालकापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ITBP. ITBP म्हणजे काय? इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. बरोबर, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसच्या नवीन महासंचालकापदी प्रवीण कुमार यांची नियुक्ती झाली. हे जे काय ITBP आहे याची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 ला, तर याचं मुख्यालय देखील या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या. भारताचे 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CP राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे. 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. जर तुम्हाला असं विचारलं 14व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती कोण होते, तर जगदीप धनखड. मग मला कमेंट करून सांगा, मग वर्तमानमधील जे काही भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय? द्रौपदी मुर्मू. या कितव्या क्रमांकाच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, हे जे काही नेपाळ देश आहे या नेपाळ देशाबद्दल तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये हमखास प्रश्न बघायला मिळणार आहेत. लिहून घ्या. नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे. नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरलपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. मग या ठिकाणी नेपाळबद्दल अजून एक प्रश्न विचारला जाणार. नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुशीला कार्की असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुशीला काकी नाही, सुशीला कार्की असं त्यांचं नाव आहे. नेपाळच्या नवीन पंतप्रधानपदी त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. नेपाळ ज्या देशाची राजधानी काय आहे, तर काठमांडू, आणि चलन आहे नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव, नवीन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमित खरे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अमित खरे असं त्यांचं नाव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन जे की 14वे उपराष्ट्रपती आहेत त्यांचे सेक्रेटरी, सचिव म्हणून अमित खरे यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे. तुम्हाला आठवते गुजरात हे राज्य आहे, या राज्याचे ऑलरेडी हे आचार्य देवव्रत हे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी अतिरिक्त राज्यपाल पदाचा जो काही या ठिकाणी कार्यभार आहे तो या ठिकाणी कारभार जो काय आहे तो सांभाळण्यासाठी देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी. ठीक आहे, तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आशियाई विकास बँक ज्याला आपण बोलतो ADB, तर भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या बँकेमध्ये? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, L सत्य श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे?
एल सत्य श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे. ADB मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे काय ADB आहे मी आत्ताच सांगितलं फुल फॉर्म काय, एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक, ज्या बँकेची स्थापना 19 डिसेंबर 1966 ला झाली आणि वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 फसाईचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रजित पुनानी असं त्यांचं नाव आहे. फसाईचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. फसाई ज्याचा फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 5 सप्टेंबर 2008 ला झालेली आहे. पुढचा प्रश्न NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय शेअर बाजाराचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंजेती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इंजेती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे. NSEचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे. अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पहा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर असं म्हणता येईल बरोबर. तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर कोण आहेत? तर अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे. परंतु व्हाईस नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर कोण बनला आहे? तर अनिश दयाल सिंग. यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न 29वे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, TCA कल्याणी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? TCA कल्याणी असं त्यांचं नाव आहे. 29व्या क्रमांकाचे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई हायकोर्ट. म्हणजेच काय? मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी या ठिकाणी ओथ घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा महत्वाचा आहे. जोनास गाहर स्टोर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नॉर्वे नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत जोनास गाहर स्टोर असं त्यांचं नाव आहे. आणि हा जो काही देश आहे नॉर्वे, या देशाची राजधानी आहे ओस्लो आणि चलन वापरलं जातं नॉर्वे क्रिजियन क्रोन असं त्यांचं नाव आहे चलनाचं. काय? नॉर्वेजियन क्रोन म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा महत्वाचा आहे, स्टार मार्कून ठेवा. UN वुमनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर सीमा बाहौस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर सीमा बाहौस असं त्यांचं नाव आहे. UN वुमनच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा, सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक सी, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे राजदूत म्हणून या ठिकाणी भारतातील अमेरिका देशाचे राजदूत म्हणून सर्जिया गोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक बी, UAE. तर UAE साठी भारताचे जे काही या ठिकाणी अँबॅसेडर असणार आहे त्यांचं नाव काय आहे? दीपक मित्तल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अजय कुमार भल्ला यांनी कोणत्या भारतीय राज्याचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 22वे या ठिकाणी राज्यपाल म्हणून अजय कुमार भल्ला यांनी या ठिकाणी जी काही शपथ आहे ती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, NDB म्हणजे काय? न्यू डेव्हलपमेंट बँक. तर या बँकेमध्ये उपाध्यक्षपदी आणि मुख्य जोखीम अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजीव रंजन असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, ही जी काय
बी बँक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक. या बँकेची स्थापना 15 जुलै 2014ला झाली. मुख्यालय आहे शांघाय चीन या ठिकाणी. आणि 2025 मधील वर्तमानमधील अध्यक्ष आहेत एनडीबीचे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे कोण आहेत? दिल्मा रौसेफ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंगा रुगिनीने असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इंगा रुगिनीने असं त्यांचं नाव आहे. लिथुआनिया नावाचा एक देश आहे, त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी लिथुआनिया हा जो काही देश आहे त्या देशाची राजधानी आहे विल्नियस आणि चलन वापरलं जातं युरो. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 21. भारतीय सौर ऊर्जा महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 21व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आकाश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFचा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये 3 वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी, रघुराम राजन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी IMF मध्ये फॉर द 3 इयर्स साठी या ठिकाणी काय म्हणून कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, गयाना नावाचा देश आहे. कोणता? तर गयाना नावाचा देश आहे. या देशाचे प्रेसिडेंट राष्ट्रपती म्हणून परत एकदा या ठिकाणी इरफान अली यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, दिनेश के पटनायक असं त्यांचं नाव आहे. कॅनडा या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅनडा राजधानी आहे ओटावा आणि चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 25. खाण मंत्रालयाच्या सचिव पदाचा जो काही कार्यभार आहे तो कोणाकडे देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. खाण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 26व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए, आलोक आराधे आणि पर्याय क्रमांक बी, विपुल मनुभाई पांचोली. या दोघांचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27. टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नोएल एन टाटा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नोएल एन टाटा असं त्यांचं नाव आहे. टाटाच्या म्हणजेच टाटा सन्सच्या संचालकपदी डिरेक्टरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, अनुतिन चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? अत्यंत महत्त्वाचे पंतप्रधान आहेत. पर्याय क्रमांक ए, थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. अनुतिन चरण विराकुल असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी थायलंड देशाची राजधानी आहे बँकॉक, तर चलन वापरलं जातं बाहत THB. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29. BFI भारतीय बॉक्सिंग महासंघ बरोबर म्हणजेच बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा थर्ड टाइम या ठिकाणी कोणाची निवड झालेली आहे? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजय सिंह असं त्यांचं नाव आहे. आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना झाली 1949ला आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. तर याच भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून अजय सिंह यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी कोणाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे? प्रश्न कन्फ्युजिंग आहे, लक्षात घ्या. फ्रान्स देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. यांनी फ्रान्सचे या ठिकाणी पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पर्याय क्रमांक सी, सेबॅस्टिन लेकोर्नू असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी पंतप्रधान असणार आहेत नवनिर्वाचित फ्रान्स देशाचे. पुढचा प्रश्न क्रमांक 31. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक डी, सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. RPF स्थापना 2 जुलै 1872ला, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी.
पुढचा प्रश्न, जेनिफर सिमन्स यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून इतिहास रचलेला आहे? इतिहास रचला, हिस्ट्री क्रिएट केली तर प्रश्न विचारला जाणार. पर्याय क्रमांक सी, सुरिनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी जेनिफर सिमन्स यांची नियुक्ती झाली आहे आणि सुरिनाम देशाची राजधानी आहे परमारिबो आणि चलन आहे सुरिनाम डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा, रॉ म्हणजेच काय? भारताच्या RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पराग जैन असं त्यांचं नाव आहे. आणि हे जे काही RAW आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, याची स्थापना 21 सप्टेंबर 1962 ला आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची परत एकदा निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून रिअपॉइंट त्यांना करण्यात आलेलं आहे. सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे. SSB म्हणजेच काय? सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे. यू न्यो सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत? देश महत्वाचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक सी, म्यानमार देशाचे नवीन PM नवीन पंतप्रधान म्हणून युनो सॉ यांची नियुक्ती झाली आहे आणि म्यानमारची राजधानी आहे न्यायपिडॉ आणि चलन वापरलं जातं कॅट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37वा, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC याचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ए राजराजन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, लुईस मॉन्टेनेग्रो यांची पुन्हा एकदा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, पोर्तुगाल नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून लुईस मॉन्टेनेग्रो यांची नियुक्ती झालेली आहे. पोर्तुगाल, राजधानी आहे लिस्बन आणि चलन वापरलं जातं युरो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी, सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुनील जयवंत कदम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुनील जयवंत कदम असं त्यांचं नाव आहे. सेबीचे ते नवीन कार्यकारी संचालक झालेले आहेत. पुढचा प्रश्न, ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजोग गुप्ता असं त्यांचं नाव आहे. ICCचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41वा, LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, आर दोराईस्वामी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आर दोराईस्वामी असं त्यांचं नाव आहे. LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, नितीन गुप्ता असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे. तर या ज्या काही सुकन्या सोनोवाल आहेत या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर पर्याय क्रमांक बी, आसामच्या आहेत. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 80व्या क्रमांकाच्या म्हणजे 80 नंबरच्या अधिवेशनाचे जे काही अध्यक्ष आहेत ते म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 44व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ॲनालेना बेअरबॉक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेचे म्हणजेच WADA चे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, विटोल्ड बांका असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग असं त्यांचं नाव आहे. भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47वा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 47व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे?
एस महेंद्र देव असं त्यांचं नाव आहे. पीएमच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, संसद टीव्हीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्पल कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी संसद टीव्हीचे नवीन सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटचे 2 प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत, लिहून घ्या. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी, तर यूपीएससीच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मोहिनी कुमार, तुहिन कांता पांडे, अजय भाईदूज की सुजाता चतुर्वेदी? आणि 50वा प्रश्न, अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चित्तन वैष्णव, नीता महाजन, दीपक बागला की मोहन सिंग? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, 2025 या वर्षामध्ये जे काही नवनवीन अपॉइंटमेंट्स झालेले आहेत, महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. एखाद्या टॉपिकचं नाव या ठिकाणी कमेंटमध्ये मला सुचवत चला, जेणेकरून कोणकोणत्या टॉपिकवरती अर्जंटली तुम्हाला व्हिडिओज पाहिजे आहेत त्याच्यावरती मला या ठिकाणी व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर नक्की दुसऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एखादी गोष्ट इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.